एक राजा भल्या पहाटे बागेमध्ये बसलेला असतो आणि एक भिकारी कटोरा घेऊन राजाच्या समोरून जात असतो. राजाला समोर बघितल्यावर राजाजवळ तो भिकारी जातो आणि सांगतो, राजन, मी स्वभावानं भिकारी आहे, हा माझा कटोरा आहे, तुझ्यात आहे हिंमत हा माझा कटोरा भरून देण्याची? राजाला थोडंसं लागलं ते की मी राजा आणि एका भिकाऱ्याचा एवढासा कटोरा भरून देऊ शकत नाही मी. राजानं प्रधानाला बोलवलं आणि सांगितलं, तू भरून दिला पाहिजे कटोरा. प्रधान म्हणाला, हो. त्या कटोऱ्यामध्ये राजाचा जो प्रधान होता तो प्रधान प्रत्येक वस्तू धनद्रव्य आणून त्या कटोऱ्यामध्ये टाकत होता. सकाळपासून कटोरा भरायचं काम चालू होतं. कटोरा तर एवढाच होता, पण तो काय भरला जात नव्हता. राजाला आश्चर्य वाटायचं, काय चाललं, काय प्रकार हा, किती भरतोय तरी ह्याचा कटोरा खालीच, हा भरतच नाही आहे. आणि राजाकडून त्यानं वचन घेतलं होतं, पहिलं सांग, पहिला आहेस तू गिरायक, माझी पहिली भवानी आहे, भरून देणार असशील तर थांबतो, नाही तर पुढे जातो. तर राजाने सांगितलं, थांब, तुझा कटोरा मी भरून देणार. आणि त्यामुळे कटोरा भरण्याच्या नादामध्ये राजाचं संपूर्ण राज्य खाली झालं. तरी सुद्धा संध्याकाळ होत आली तरी याचा कटोरा भरेना. शेवटी राजा खुर्चीतून उठला, त्याचे पाय पकडले त्या भिकाऱ्याचे आणि राजाने विचारलं, बाबा तू कोण आहेस आणि हा कटोरा कसला आहे? त्या भिकाऱ्यानं रूप प्रकट केलं, तो होता यम महाराज. आणि तो कटोरा जो होता त्याने राजाच्या हातात दिला आणि सांगितलं, राजन, हा जो कटोरा आहे ना, उलटा करून बघ म्हणजे तुला कळेल काय आहे ते. त्या उलटा करून बघितल्यानंतर लक्षात आलं, दुसरं काय नव्हतं, माणसाची कवटी होती ती. राजानं बघितलं, म्हणाल माणसाची कवटी आहे, एवढं काय त्याच्यामध्ये विशेष आहे? तर म्हणाल, हिच्यामध्ये अडकलेलं आहे मन. आणि मन ही अशी गोष्ट आशाळभूत आहे, कितीही करा ती कधीच पूर्ण होणार नाही. हे मनच आपल्याला, मी नेहमी सांगतो, हे मनच जे आहे हे मनच आपल्याला बिघडवतं आणि हे मनच आपल्याला सुधरवतं. फक्त मनानं मनावर घेतलं पाहिजे. कारण अध्यात्मच माणसाला मानवापर्यंत घेऊन जाईल, माणुसकीपर्यंत घेऊन जाणार आहे. म्हणून विज्ञानाबरोबर अध्यात्म तितकंच महत्त्वाचं आहे. कारण अध्यात्मातूनच माणुसकी नावाचा जो धर्म आहे, माणूसपण जे आहे ते उदय पावणार आहे. 84 लक्ष योनीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ योनी कोणती असेल तर म्हणे मनुष्य योनी. का तिला श्रेष्ठ योनी का म्हणतात? असं काय त्या योनीमध्ये आहे? तसं पाहायला गेलं तर ताकदीच्या बाबतीमध्ये विचार केला तर आपल्यापेक्षा कितीतरी प्राणी प्रचंड ताकदीचे प्राणी आहेत. आयुष्याच्या बाबतीमध्ये विचार केला तर आपल्यापेक्षाही जादा जगणारे प्राणी आहेत. मग याच योनीला फार महत्त्व का दिले? तर ही अशी एक योनी आहे की समजून उमजून ती जगू शकते, वागू शकते. कारण तिला जो बुद्धी नावाचा प्रकार मिळाला आहे. सगळ्या प्राण्यांना बुद्धी आहे हे लक्षात घ्या, परंतु आपण आपली बुद्धी पाहिजे तशी वळवू शकतो, बाकीच्यांना तशी नाही करता येत. त्यांच्या बुद्धीवर कितीही परिणाम करायचा प्रयत्न केला तर काही जणांची बुद्धी जी आहे ती दगड बुद्धी आहे. दगड बुद्धी म्हणजे काय कळलं? की एखाद्या दगडाला होल मारला ना, 50 वर्षानंतर बघितलं तेवढाच राहतो, तो वाढतही नाही आणि कमी होत नाही. काही जणांची बुद्धी जी आहे, काही प्राण्यांची चर्मबुद्धी, म्हणजे चामड्यामध्ये समजा एखादा मोठा दाबण घुसवला की त्या चामड्याला होल पडतो, दाबण काढून घेतला चामडं होतं तसंच असतं. त्याला चर्मबुद्धी म्हणतात. बुद्धीचा पुढचा प्रकार तेल बुद्धी. पाण्यावर तेलाचा थेंब टाकून बघा,
पाणी भरपूर, एक बादलीभर पाणी घ्या आणि त्या बादलीभर पाण्यामध्ये एक तेलाचा थेंब वरून टाका. एक थेंब टाकल्यानंतर लक्षात येईल की तो एक थेंब पूर्ण पाणी व्यापून टाकतो. त्याला तेलबुद्धी म्हणतात. आपली बुद्धी जी आहे ती समग्र बुद्धी आहे. सगळ्या बाजूनं विचार करून आपल्याला कसं पाहिजे तशा प्रकारे मोल्ड करून आपण जगू शकतो. म्हणून आपल्याला श्रेष्ठ योनी असं सुद्धा म्हटलंय. मग मनुष्य जन्माचं आपलं कर्तव्य आहे की या जन्मामध्ये जितकं चांगलं कर्म करता येईल तेवढं चांगलं कर्म करूया.